अनिल गोलंदाजी एंडवरती प्रतीक चांदेरकर स्ट्राईक एंडला दिसतोय आणि यश नॉन स्ट्राईक एंडला एक धाव घेऊन आपल्याला पाहायला मिळतो. अनिल गोलंदाजी एंडवर दुसरा चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो, पायाने अडवायचा प्रयत्न होता, या ठिकाणी एक धाव घेतोय प्रतीक, दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावा या ठिकाणी जमा करतोय. मगाच्या सामन्यामध्ये जो दीपक ढोके यांनी जो झेल पकडला होता त्या झेलसाठी एमसीसी मोहनकरकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आबा मोहनकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. कारण सुंदर झेल पकडला गेला होता आणि येतोय गोलंदाजी एंडवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, एसट्यांच्या मागे संदीप दुरस्तर सूट करतायत, निर्धाव चेंडू होता, मात्र एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4. प्रतीक आणि यश सावध सुरुवात पाहायला मिळते. कधीही कमबॅक करू शकतात कारण दोन्ही फलंदाज फटके आणणारे आहेत, पण गोलंदाजी काय करतायत हिमालय मोरवी संघाकडून. आजच्या दिवसामध्ये हा तिसरा सामना खेळविला जातोय दोन संघांमध्ये. पुढचा चेंडू मोठा फटका घेतोय, या ठिकाणी जातोय क्षेत्ररक्षकाकडे, मिसफिल्ड होते आणि त्याचा पराक्रम म्हणजे या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत प्रतीक आणि यश कडून. धावसंख्या होते ती 5 धावा, सॉरी 6 धावा. बिनबाद 6 धावा. बिनबाद 6. पहिलं षटक चालू असताना अनिल सुंदर गोलंदाजी करतोय. यश फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने मिळतोय, त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय आणि खणखणीत जातोय हा चौकार आणि धावसंख्या होते ती 10 धावा. पहिलं षटक चालू असताना 10 धावा. आता कुठेतरी या ठिकाणी यश या ठिकाणी हात खोलताना दिसतोय, पुरेपूर समाचार घेतोय. लेग स्टिक वरचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू भेटला, त्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या होते ती 10 धावा. मोठा फटका खेचतोय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून या ठिकाणी चेंडू जातोय लॉंगॉन आणि लॉंग ऑफच्या दिशेने. खणखणीत समोर खेळपट्टीच्या समोर जो आपला कॅमेरामॅन आहे ते तिकडे चेंडू जातोय आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. म्हणजे सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार आणतोय तो यश कोयडे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 14 धावा. तन्मय प्रभू यांच्याकडून सुद्धा दीपक ढोके सरांसाठी, कारण सुंदर झेल होता, सामन्यातील टर्निंग पॉइंट होता आणि असा झेल पकडला ते दीपक ढोके सरांसाठी तन्मय प्रभू कडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद, असं सहकार्य राहू दे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 14 धावा. सुरेश खांडेलकर सर, काय सांगाल तुम्ही? पहिलं षटक 14 धावांचं फेकतोय आणि हिमालय मोरवे वर्सेस श्रीकृष्ण कोळम तिसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे. धन्यवाद धनंजय. सांगतो काय, सांगण्यासारखे शब्द खूप आहेत, पण सध्या तरी धावसंख्या झाली आहे 14 आणि 14 वर्षाचं वनवास प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा भोगलो होतो. हे वनवास आता हे कोणाच्या वाटे घेतील? कारण 2 मातेबर संघ खेळतो, श्रीकृष्ण कोळम आणि हिमालय मोरवे. दोन्ही ताकदीचे आणि कमालीचे संगत, कमालीचे फलंदाजत, गोलंदाजत. दुसरा षटक घेऊन आलेले गोलंदाज अक्षय दुरप, समोर फलंदाज तू सांगतोस तसं मोठ्या फटक्यांचं बादशाह दिनेश चांदेरकरचा लेकरू म्हणजे झेल ह्यो ना. स्ट्राईक एंडवरती खेळताना तुमका बघू गवता. एक चांगला फलंदाज, नवोदित फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करता आणि आता कोळम संघापासून त्याची वर्णी लागली आपल्या नवीन नियमाची टीच्या माध्यमातून. मागचा सामना आपण देवबाग आणि वाडापर या 2 संघांमध्ये पाहिला होता. दीपक ढोकेचा झेल पकडल्यानंतर 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता काहीतरी होती. मी सामना तिकडून पाहत होतो, 1 चेंडू आणि 5 धावा, पण त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने चेंडू फेकला गेला गोलंदाजाकडून आणि तो चेंडू एसट्यांच्या मागे गेला. म्हणजे अवांतर 5 धावा भेटला. आपण विश्लेषण करू, सामन्याकडे जाऊया. नक्कीच धनंजय. लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू होतो खणून काढलेलो फटको प्रतीकच्या माध्यमातून आहे सर. फक्त एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. दीपक ढोके वय वर्ष जवळजवळ 49, आता वयाचा अर्धशतक यांच्या नावावर लागतला या वर्षात सुद्धा. पण या वयात सुद्धा जॉन्टी रोड सारखी क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्या गाबी समाज क्रिकेट स्पर्धेत बघू गावता.
ही संघाची धावसंख्या दिसता स्कोर बुक वरती ती म्हणजे 15. दुसरा षटक चालू हिमालय मोरवे संघाच्या माध्यमातून दिलेलं गोलंदाज अक्षय. मोठं फटको कारंज उरलेल्या कारंजा खाली धावून घ्यायचा त्याच्या खाली क्षेत्ररक्षक तयार आणि कमाल झेल घेतला गेला. आणखी 2 इंच जरी बूट पाठी येतात तरी सीमारेषेत काहीतरी लागलो असतो आणि षटकारात रूपांतर झालं असतं, पण स्वतः ताबो ठेवल्यान पायावर ताबो ठेवल्यान आणि कलाम लागला गेला तर म्हणजे कोळम संघाचा यशच्या पदरात आता काहीतरी अपयश पडला. दुसरा षटक चालू असताना धनंजय. नवीन जाणारा फलंदाज मैदानाशी चलत जाईल पावला एक जुनो जाणतो खेळाडू श्रीकृष्ण कोळम संघाचो संदीप शेलटकर. मगाच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती, मोठे फटके म्हणून सामना स्वतःच्या पारड्यात झुकवून घेणारा फलंदाज पुन्हा एकदा तुमका मैदानात जाताना बघू गवता. स्ट्राईक यांच्या दिशेक मोठेच फटके मारूचे लागतील, हवाई फायर करूचे लागत, चेंडूची लिंबा करूचे लागतील आणि चेंडूक लांबचं सफर करूचो लागत. कारण सामना महत्वाचा. जर पुढची फेरी गाठीची असतात तर 3 षटकाचा सामना 30-40-35 अशी धावसंख्या तरी एक सन्मानजनक आव्हानात्मक धावसंख्या म्हणा हरकत नाही. कारण दत्ता लोणे मगाशी केलेली फलंदाजी सुरुवातीच्या सामन्यात आजच्या दिवसातलो दत्ता लोणे आणि त्याच्या सोबत दुसरे फलंदाज नाबाद त्यांची धावसंख्या 59 धाव पुरे केले. ती जोडी या समोरच्या संघात एक वेगवान जाणारो चेंडू होतो, वेगवान जाणारो आग खाऊन इंगळवकीत जाणारो चेंडू. तो चेंडू निर्धाव जाता यष्टी रक्षक संदीप धुरे त्यांच्या गुळमात जाऊन चेंडू विसावता. कसली चूक होणार नाही. कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत पहिल्या याच्या आधीच्या चेंडूवरती एक कलाम लावून घेतल्या आणि दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकता म्हणजे काहीतरी स्वतःचं कॉन्फिडन्स उंचीवर नेऊन ठेवता आणि अशा कॉन्फिडन्सची आत्मविश्वासाची गरज असता. अक्षय धुरत नावाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी आपल्या मोरवे संघासाठी करता. 2 पावला पुढे स्टेप आउट झालो आणि फटको खेळा गेलो. फटको चेंडू आणि बॅटचो तितको चांगला संपर्क नाही झालो कारण संदीप शेलटकरच्या मनगटात अशी ताकद धाव 3चा बळ म्हणतात तशा पद्धतीची ताकद त्याच्या मनगटात आणि फटके तो खेळता. डोंबिवलीचा मैदान ज्याने गाजवलेला असो फलंदाज जातो संदीप शेलटकर. पण आता गरज आहे श्रीकृष्ण कोळम संघात मोठ्या फटक्यांची. सलामीसाठी गेलेले प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राईक यांच्या दिशेत. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक म्हणजे सामन्यातले एकूण 8 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली या 16. प्रतीक चांदेरकर सामनोकरीत अक्षयच्या गोलंदाजीचो 16 अशी धावसंख्या. प्रतीकच्या चांदेरकरच्या सुद्धा बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू नाही, थोडंसं खाली राहणारो चेंडू. ही गती बरोबर चेंडू थोडंसं उसळी न घेता खाली राहता. फलंदाज सुद्धा काहीतरी फंबल झालो, थोडंसं गडबडलो चेंडू निर्धाव जातात. शेवटचे 7 चेंडू शिल्लक रवले होत. धावसंख्या मात्र थैस थांबा. दुसरा षटक कमालीचा फेकता. 5 चेंडू खर्च करताना फक्त 2 धावा खर्च केल्याने 5 चेंडूवर गडी सुद्धा एक बाद एक केल्याने आणि प्रतीकचे दांडीय गोल. एकापेक्षा 2 यष्टीत प्याचान पडले आणि प्रत्येक तंबूचो रस्तो धरूचो लागता. आणखी एक गडी बाद जाता, आणखी एक कलाम लागता श्रीकृष्ण कोळम संघाचा. श्रीकृष्ण कोळम संघ काहीतरी आता अडचण दिसतं. मी सांगते 30-35 धावसंख्या गाठूची लागत, पण सध्या तरी धावसंख्या झाली ती म्हणजे 16. शेवटचे 6 चेंडू. धनंजय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 16. श्रीकृष्ण कोळम कुठेतरी अडचणीमध्ये दिसतोय कारण अक्षय धुरतचं हे षटक खूप महत्वाचं या ठिकाणी टाकलं गेलं. फक्त 2 धावा देतोय आणि 2 गडी बाद करतोय. प्रतीक चांदेरकर सुंदर फलंदाजी करत होता पण त्रिफळाचीच माघारी परत आहे डगआउटच्या दिशेने. फक्त 3 या धावसंख्येवरती प्रतीक चांदेरकर माघारी परततोय. आता मात्र संदीप शेलटकर आणि इथे बसलेले हिमालयाचे माजी खेळाडू हे नवोदित खेळाडूंना बघत आहेत. आणि या ठिकाणी जसं गावातून आलेले सर्व ज्यांनी हिमालय क्रिकेट संघ नॉर्वेची या क्रिकेटमध्ये उभारणी केली होती त्यांचा सुद्धा जाणकार जुन्या खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान केला गेला आणि ते सन्माननीय व्यक्ती व्यासपीठावरती आता सामना पाहतायत. हिमालय नॉर्वेचा तरुण नवीन पिढी काय करते पण सध्या तरी परिस्थिती हिमालय नॉर्वेच्या बाजूने दिसते आपल्याला. खेळ आहे पाहूया. श्रीकृष्ण कोळम शेवटचा 6 चेंडूंचा खेळ किती धावसंख्या वाढवतोय. 2 गडी बाद 16 आणि पहिला चेंडू संदीप शेलटकर या ठिकाणी टोलावतोय आणि खणखणीत असा या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 22 धावा.
सुंदर मोठा फटका खेचतोय दत्तात्रय लोणेच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. आता मात्र हात मोकळे करताना दिसतोय. मागच्या षटकामध्ये थोडासा अडकलेला दिसत होता आणि तोच फलंदाज हात खोलतोय दत्तात्रय लोणे. मागच्या सामन्यातील सुंदर गोलंदाजी करणारा गोलंदाज. टप्प्याचा चेंडू पाहूया पंचांकडे दाद मागितली जाते या ठिकाणी आणि संदीप शेलटकरला माघारी परतावं लागेल कारण एसट्यांच्या मागे सुंदर झेल पकडला जातो आणि तिसरा गडी बाद होतोय तो श्रीकृष्ण कोळम या संघाचा 22 या धावसंख्येवरती. किती रनवर आउट झाला संदीपने किती काढले संदीप शेलटकर वैयक्तिक 7 धावांवरती या ठिकाणी माघारी परततोय. मागच्या चेंडूवरचा षटकार होता. मोठा फटका खेचायचा होता या चेंडूवरती पण दत्तात्रय लोणे काय कमबॅक करतोय आणि गरज आहे. 3 गडी बाद 22 श्रीकृष्ण कोळम आणि संदीपची जागा घेतोय तो महेश शेलटकर हा फलंदाज. दत्तात्रय लोणे गोलंदाजी एंडवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसरा चेंडू महेश शेलटकर साठी. चेंडू टाकतोय त्यांच्या मागे थोडीशी चूक होते. अवांतर एक धाव मिळते. पाहूया या ठिकाणी पंच काय निर्णय देत आहे. 22 स्वरूपात एक धाव होते. सुंदर चेंडू होता. एक सुद्धा धाव झाली नसती. संदीप दुरस्त कुठेतरी अवघडल्यासारखे दिसत आहे दिवसभरामध्ये. कदाचित त्रास असेल. गेली महिन्याभराचा पंचगिरी 3 सामने खेळणे दिवसभरामध्ये हे खूप मोठं टेन्शन असतं. दत्तात्रय लोणे गोलंदाजी एंडवरती 3 गडी बाद 23 श्रीकृष्ण कोळम. सुंदर चेंडू पण डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. काय वेगवान चेंडू होता आणि पंच हा चेंडू वाईट घोषित करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3 गडी बाद 24 श्रीकृष्ण कोळम. काही चेंडू शिल्लक आहेत. काही म्हणजे कदाचित 3च असतील हे चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडूमध्ये किती फटके आणतोय महेश शेलटकर. संघाला गरज आहे. श्रीकृष्ण कोळमला गरज आहे. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. या ठिकाणी खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला या चेंडूवरती. आता मात्र मयच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धावसंख्या होते ती 27 धावा. निर्णायक क्षणी निर्णायक फटके येताना दिसत आहेत. संदीप शेलटकर एक षटकार आणतोय. 28 धावा 3 गडी बाद 28. महेश शेलटकर संदीप शेलटकरची जागा घेतोय आणि 30 खेळी करताना दिसतोय. काही चेंडू शिल्लक आहे. दत्तात्रय लोणे यांना विचार करावा लागेल गोलंदाजी एंडवरती. सुंदर गोलंदाजी कमबॅक करतोय. तू चौकार आणला तरी मी गडी बाद करतोय अशी परिस्थिती दिसते कारण संदीप शेलटकरने षटकार आणला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याला आउट केलं होतं आणि तसंच झालं. आता सुद्धा महेश शेलटकरने चौकार आणला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेलचित बाद होतोय. त्यांच्या मागे तो म्हणजे महेश शेलटकर. धावसंख्या होते ती 28 3 गडी बाद 28. शेवटचा चेंडू या इनिंगचा. या चेंडूवरती 1 धाव 2 धाव चौकार आणि षटकार पण निर्धाव चेंडू गेला तर कुठेतरी मनामध्ये ती खंत राहील फलंदाजी करताना फलंदाजाच्या कारण 1 धाव 2 धाव 4 आणि 6 महत्वाच्या धावा आहेत. पाहूया काय करतोय हा फलंदाज. प्रथमेश खडपकर ज्याच्या मनगटामध्ये तेवढी क्षमता आहे पण दत्तात्रय लोणे कसलेला गोलंदाज आहे. कित्येक वर्ष या ठिकाणी स्पर्धा खेळतो. सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. पाहूया या ठिकाणी आणि हा मी स्पीड लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला किती टेन्शन होतं पहा. हा साधा चेंडू अडवला असता आणि हे 4 धावा कदाचित पुढच्या इनिंगला महाग पडू शकतात हिमालय मोरवेला पण सध्या तरी 4 गडी बाद 32 श्रीकृष्ण कोळम म्हणजे 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे ती हा सामना विजयी होण्यासाठी हिमालय मोरवे या संघाला. सुरेश धन्यवाद. मी रजा घेतोय. सुरेश कांदळगावकरकडे जातोय. सन्माननीय मागच्या सामन्यामध्ये जी झेल पकडला होता डोके सरांनी दीपक डोके सरांनी त्यासाठी हर्षवर्धन रोगे यांच्याकडून गावातून हा सामना पाहतायत आणि 200 रुपयाचं या ठिकाणी रोख पारितोषिक येतंय. धन्यवाद हर्षवर्धन रोगे.
कालचा दिवस पारकर्ली संघ सुद्धा या दिवसामध्ये खेळत होता. खरोखरच एकमेकाची जाण असते खेळाडू काय करतो आणि 45-50 पार केलेला खेळाडू क्षेत्ररक्षण करताना ज्या संघाला गरज होती त्यावेळी त्याने जो झेल पकडला नाहीतर तो चौकार गेला असता ती मॅच तिथेच संपली असती. खरोखरच ही सर्व कामगिरी असते आणि त्याकडे नवीन तरुण मुलांनी लक्ष द्या. हे 50 वर्ष पार केलेले सुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू या गावी समाजामध्ये खेळत असतात. त्यांचा सुद्धा अनुभव घ्या. धन्यवाद. हिमालय मोरे क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य गाभी समाज 2025 चालू वर्षातील ही पहिली स्पर्धा आणि आता फेब्रुवारी 1-2 फेब्रुवारीला आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही सुद्धा येणार आहे. 1-2 फेब्रुवारी आणि ती स्पर्धा सर्व खेळाडूंना मी सांगेन कारण ही स्पर्धा तुम्ही अजून कुठे खेळला नाही त्या मैदानावरती होणार आहे. म्हणजे कोपरगाव डोंबिवली येथे स्पर्धा होणार आहे. जुनी डोंबिवली नाही कोपर येथे स्पर्धा होणार आहे. हे नवीनच मैदान तुम्हाला भेटेल. धन्यवाद. धन्यवाद धनंजय. पायलोचं भात आणि टोपभर मटण खाऊन सनसनलेल्या पोटावर जिरवण्यासाठी मालवणी भाषेची थंडगार सोलकडी घेऊन मी सुरेश कांदळकर सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. मैदानात चालू असलेले सामना श्रीकृष्ण कोळम विरुद्ध हिमालय मोरे विजयाचं लक्ष आता 33 धावा म्हणजे हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक तुमका गाठीचो लागत. जर विजय संपादन करूचा विजयश्री करूची असा तर हिमालय मोरे क्रिकेट संघाच्या दोन्ही फलंदाजांका सलामीची जोडी 4 पाऊला मैदानात चालताना दिसतात. दत्ता लोणे आणि त्याची साथ देऊ नॉन स्ट्राईक यांच्या दिशेत जाणारा फलंदाज अक्षय धुरत. सलामीचा षटक घेऊन एक सडपातळ शरीर यष्टी असलेलो प्रथमेश खडपकर एक नवोदित गोलंदाज जरी नवं असलो तरी चांगली पद्धतीची गोलंदाजी करूची क्षमता त्याच्याकडे हा पण आता ती क्षमता सिद्ध करूची खरी वेळा कारण 33 धावांच्या आत थांबूचा लगात हिमालय क्रिकेट मोरवे संघात नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करूची लगात. सामना सुरू व्हायच्या आधी दत्ता लोणे यांच्यासाठी बक्षिसीला जर या सामन्यात दत्ता लोणे यांनी षटकारांची हॅट्रिक साधली तर सौ मेघना संकेत कुबल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान पंचांचं हिरवं कंदूल म्हणजे सामना चालू करूची खून. सलामीचा षटक घेऊन षटकाचा श्री गणेशा करणार चेंडू घेऊन प्रथमेश खडपकर सामना करीत दत्ता लोणे. पहिलो चेंडू पहिल्या षटकातलो दत्तासाठीचो उसळी घेणारो चेंडू पंचांकडे बघला जाता पण पंचांवर कसलोच परिणाम. पहिलो चेंडू निर्धाव रायझिंग डिलिव्हरी ज्याका म्हटलो जाता उसळी घेऊन जाणारो चेंडू दत्ताच्या कानात सांगता काय कसो बरं असं म्हणत चेंडू यष्टी रक्षकाच्या गुळमात जाऊन पडलो. पहिलो चेंडू निर्धाव टाकून यश मिळवत तो प्रथमेश खडपकर दुसरे चेंडू टाकूसाठी सज्ज झालो. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजून दुसरे वेगवान जाणारो चेंडू हो सुद्धा चेंडू निर्धाव बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकून यश मिळवता तो कमालची गोलंदाजी अशी सुरुवात करूची लागत. त्याच पद्धतीची सुरुवात ठेवली ती प्रथमेश खडपकर नावाच्या नवोदित गोलंदाजात. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आणि त्या चीअरअप सुद्धा टाळी यांच्या प्रतिसादन दिला जाता संघ सहकाऱ्यांकडून सुद्धा. सामनो नक्कीच रंगतदार असतो. लाईन म्हणत त्यांना माझी विनंती आहे की आपण लाईनचो ताबू घेऊचो नंतर डेवार टाकून फुल अर्धवाट माशी आडू गोल अशी परिस्थिती आहे. झेल उडलो आणि झेलचा स्वीकार केला गेला. लग्नाचा जसा आमंत्रण दिला जाता सवासणीच्या ओटीत जसो नारळ धरलो जाता तीर्थळात जसो दानो फुलता तसो दानो फुललो आणि दत्ता नावाचा कलाम लागला गेला. पहिलो धक्को बसता धक्को नाही तर मोठो मासो गळ्यात लागलो असा म्हणा हरकत नाही. तुमचे दत्ता लोण्याच्या रूपात श्री आई भैरवदेवी केरवाडा कर्णधार तसेच श्री महापुरुष देवबाग कर्णधार आपण दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. आयोजकांना भेटायचं आहे कारण पुढचं जो नियम आहे 3 लॉट मध्ये अ मध्ये येणार तो या ठिकाणी आयोजक आपल्याला समजावून सांगणार आहेत. कृपया कर्णधारांनी वेळ काढून दोन्ही कर्णधारांना विनंती असेल प्लीज या ताबडतोब या ठिकाणी महापुरुष देवबाग आणि आई भैरवी केरवाडा. धन्यवाद. एक चांगली सुरुवात करता आपल्या संघासाठी प्रथमेश खडपकर दत्ता नावाचं मोठं मास आपल्या गळात लावून घेतल्या ही सुरुवात होई होती आणि आता काहीतरी दबावाखाली दिसतात म्हणजे मोरवे क्रिकेट संघ तरी सुद्धा अजून फलंदाजाची काही कमी नाही मोरवे क्रिकेट संघात पण सध्या तरी थोडीशी अडचण दिसता. 33 धावांचा पाठलाग करून जसं संघाचा खाता खोलूचा बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ पुरो झालो
प्रथमेश आपली कामगिरी चोखपणे पार पडता. षटकातलं पुढचं चेंडूवर नवीन गेलेलो फलंदाज अनिल कुमटेकर. या फटक्या संघाचा खाता खोलला जाता. खाता खोलूक संघाचा चौथ्या चेंडूची वाट बघूची पहिल्या षटकाच्या. कमालीची सुरुवात प्रथमेशच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. आता मात्र स्ट्राईक काहीतरी बदलली. सलामीसाठी गेलेलो फलंदाज अक्षय आता स्ट्राईक वरती. सामनो करीत प्रथमेशच्या गोलंदाजीचो समाचार घेत. कशा पद्धतीने समाचार घेत. मोठं फटको घेता काय अक्षय. सफल झालो उजवेष्टीच्या बाहेर लोअर फुल टच पद्धती चेंडू बॅटच्या आड्या पट्ट्यात लो. चांगला क्षेत्ररक्षण एक धाव पुरी केली. कमालीची ताकदीची फेक सुद्धा अगदी एसटीच्या जवळपर्यंत. फक्त एका धावावर समाधान मानूचा लागता. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करताना या कलाम आपल्या धावा राहून देणारा गोलंदाज प्रथमेश खडपकर. दरम्यान पहिल्या षटकातलो शेवटचा चेंडू बाहेर घालणारा चेंडू. टोपुलवर माशाचा लिलाव करणारा चेंडू. शेवटच्या चेंडूचा काय निर्णय येता. शेवटचा चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक थोडं पुढे थोडं फाटी फंगल झालं आणि फंगलाचा रूपांतर या चौकारा झाला. नक्की झेल होता. एक आमंत्रण दिला गेला होता झेलाचा. पण खरी थोडस आत्मविश्वास कमी पडला क्षेत्ररक्षकाचो. नक्कीच 2 पावलं आणखी पुढे झालो असतो. त्या झेल पकडला गेला असता अजूनही धक्को लागलो असतो मोरे संघात. पण देव तरी ते का कोण मरी. सध्या नशीब साथ दिल्याने शेवटच्या चेंडूवरती अनिलच्या बॅटमधून एक चौकार बोल. संघाची धाव संख्या झाली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाले अर्ध्या डझनाच्या घरात ती म्हणजे 10. 12 चेंडू आणि 27 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. कधी काही होऊ शकतं कारण अनिल तेवढ्या ताकदीने फलंदाजी करतो. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणला होता आणि 6 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये गाठून देतोय तो अनिल हा फलंदाज. यश कोयंडे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. पाहूया. 12 चेंडू आणि 28 धावा 27 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू यश कोयंडे याचा. अक्षय धुरत याला सुंदर फटका. काय फटका होता. पायातला बॉल खेचून आणला आणि सीमा रेषेबाहेर पाठवतोय अक्षय धुरत. सुंदर फटका आपण पाहतोय. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता काय फटका खेळतोय अक्षय धुरत. यश कोयंडेचा हा पहिला चेंडू मोठा फटका खेळून जातोय. खणखणीत असा मेगा षटकार पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रंगत आणतोय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12. लक्ष गाठायचे 18 चेंडू आणि 33 धावांचा सध्या परिस्थिती दिसते. दुसरं षटक चालू असताना 1 गडी बाद 12. आता मात्र कमबॅक करतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकतोय. मागचा चेंडू वेगवान होता. कुठेतरी स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकल्यानंतर थोडस का होईना बीट होतोय अक्षय धुरत. धाव संख्या आहे तिथे 1 गडी बाद 12. लक्ष गाठायचं 33 धावांचं दुसरं षटक चालू असताना यश कोयंडे गोलंदाजी एंडवर. आखू टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. 1 धाव घेतो अक्षय. दुसरा धावायचं होतं. अनिल कुमटेकर याला पण नकार देतो अक्षय. धावसंख्या होते ती 13. 1 गडी बाद 13. कधी सामना इकडे जातोय कोळमच्या बाजूने. कधी सामना हिमालय मोरवेच्या बाजूने जातोय. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. यश कोयंडे गोलंदाजी एंडवरती तयार. एका चौकारांशी खेळणारा अनिल कुमटेकर स्ट्राईक एंडवरती. पुढचा चेंडू फुलटॉस उंची दिलेला चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं मी. एकच धाव या चेंडूवरती. काय क्षेत्ररक्षण होतंय. काय फेक होते. 2 धावा झाल्या असत्या पण अक्षय त्या ठिकाणी नकार देतोय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 14. दुसरा षटक चालू असताना विजयी 33 धावांचा पाठलाग करतोय हिमालय मोरवे संघ. या स्पर्धेचा आयोजक तोच खेळतोय या ठिकाणी हिमालय मोरवे. फुलटॉस उंची दिलेला चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. फाईन लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण करतोय मात्र कव्हर करतोय बाउंड्री त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक आणि 2 धावा घेत आहेत दोन्ही फलंदाज. काय 3 धावा जोडल्या जात आहेत. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जवळजवळ 100 मीटर एरिया कव्हर करतोय हा क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षक. काळू कॉर्नर पासून फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चौकार तर आम्ही म्हणत होतो गेला होता पण सुंदर क्षेत्ररक्षण कारण सामनाच तसा आहे.
ही फेरी झाल्यानंतर हा किती स्कोर काय धाव संख्या होते ती 17. एक गडी बाद 17. 7 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू कुटपेचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू होतोय. सुंदर मटका खेळला जातोय. प्रत्येक चेंडू खाली येतोय आणि हा खणखणीत आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 21 धावा. एक गडी बाद 21. हिमालय मोरवे. दीपक डोकेसाठी बक्षीस उमेश सरंग खानपेरे उमेश सरंग 100 आणि जयेश पटेल 200 त्यासाठी. सुंदर फलंदाजी आई भैरव देवी केरवाडा महापुरुष देवबाग कर्णधार. दुसरा पुकार आहे आपल्याला. दोन्ही कर्णधारांना दुसरा पुकार आहे. प्लीज उमेश येरागी सर प्लीज. आता उठताय तुम्ही तिथून. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आयोजक निर्णय घेत आहेत तो वेगळा निर्णय आहे या 3 गटामध्ये. तुम्ही आत्ता धावताय. मगातपासून तुम्हाला आम्ही इथे या ठिकाणी समालोचन करताना ओरडतोय. धन्यवाद. या दोन्ही कर्णधार प्लीज. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 12 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजाचं नाव अर्जुन शेलटकर प्लीज. यश शेलटकर. 6 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू मोठा फटका अक्षयला आणायचा होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुढचं गणित आपले समालोचक या ठिकाणी करतायत. सुरेशजी कांदळगावकर मालवणीमधून. धन्यवाद धनंजय. नक्कीच सामन्यात रंग दिली या आणि काळजाची फडफड वाढवणारो सामना धडधड वाढवणारा सामना ज्यांका बीपीचा त्रास आहे त्यांची गोळी हातात काढून ठेवची कारण इतको सामना रंगतदार होता. 5 चेंडू शिल्लक उरलेत आणि विजयाचं लक्ष रवलं आता 12 धावसंख्येची गरज आहे. पुढचं चेंडू घेऊन यशच्या पदरात यश का सुयश. मोठं फटको. चेंडू हवेतलो चेंडू बघता बघता आकांड्या पार माटवा पार गडग्या पार. चेंडू डोंगरार. चेंडू गेलो चंद्रार. लांब लचक षटकार. यशच्या पदरात काहीतरी अपयश पडता. पहिलो चेंडू चांगलो निर्धाव होतो. दुसरं चेंडूवरती मोठं फटको खेळलो गेलो. अजून 4 चेंडू शिल्लक रवलेत आणि विजयाचं लक्ष रवलं ते अर्ध्या डझनाचं आकडू म्हणजे 6. 12 धावेची गरज होती. पहिलो चेंडू निर्धाव गेलो. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती एक मोठं फटको गवलो. षटकातलो तिसरं चेंडू घेऊन यश आता पुन्हा अपयश पडतं का परत पदरात खरोखर यश पडून घेता. पुढच्या चेंडूवरती समजा अक्षय दुरेट बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या कापावर चेंडू मात्र क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाही. चेंडू सीमा पार. चौकार. धावांचा समीकरण काहीतरी आणखी जवळ आणि धावसंख्या झाली 31 आणि विजयाचा लक्ष रवला आता फक्त 2 चेंडू शिल्लक रवले 3. आता कधी क्षेत्ररक्षणात थोडस बदल करूचा लागत कारण 3 चेंडू शिल्लक रवलेत आणि विजयाचं लक्ष रवला आता 2. आता कर्णधाराची खरी कसोटी हे ठरतली कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवता. या 2 चेंडू हे 2 धावा रोखूच्यासाठी कारण खात्यात चेंडू शिल्लक रवले 3 आणि विजयाचं लक्ष रवलं आता 2. एवढ्या लांबचा प्रवास करून कोळम संघ मुंबई नोकरीत दाखल झाला आणि विजय मिळता काय पराजय होता या पुढच्या चेंडूवर समजताला. 3 चेंडू शिल्लक रवले. थोडासा क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजला गेला. 30 सर्कलच्या आतमध्ये रापण सगळी वडान पडली आणि या रापणीत आता मोठो मासो फसता काय. या रापणीच्या झोळात खिचो मासो अडकता या पुढच्या चेंडूवर समजताला. एजीपीच्या माध्यमातून दीपक डोके सरांका बक्षीस सुद्धा पोहोचला. या अगोदरच्या सामन्यात जो झेल पकडते चला या सामन्याकडे जाऊया. ह्या सामन्यात खूप महत्व हा. 3 चेंडू शिल्लक होत. विजयाचा लक्ष रवला 2. काय घडता आणि काय बिघडता पुढच्या चेंडूवरती यश आपल्या षटकातलो पुढचं चेंडू घेऊन 3 चेंडू 2 धावेची गरज. चोरटी धाव घ्यायचो प्रयत्न आणि धाव सुद्धा सफलता. कंपल्सरी चेस या लक्षात ठेवचा. लेग बाईसची खुणेता पंच विष्णू प्रभू सर दाखवतात. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आणि विजयाचं लक्ष रवला आता 1. नक्कीच सामना रंगतदार होता. चुरशीचं होता. शेवटच्या चेंडूवरती सामना जाता का ह्या चेंडूवरती सामना पुरं होता कारण 2 चेंडू शिल्लक रवले आणि लक्ष रवला 1. दडपण असताना फलंदाजार सुद्धा गोलंदाजार सुद्धा तेवढा दडपण. क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढा दडपणा खाली असलेले कारण चेंडू जर आपल्या हातात इलो तर तो मिस होता नाही. जर झेल उडला तर तो सुट्टा नाही. क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजता. एक नवोदित कर्णधार म्हणून प्रथमेश खडपकर सगळी धुरा सांभाळता. क्षेत्ररक्षण सजवची आणि थोडस कान मंत्र यश नावाच्या गोलंदाजा
संदीपच्या माध्यमातून दिलो जाता. प्रेक्षकांची सुद्धा नजरे सामन्यावर खेळत जाणारी गाडी सुद्धा रस्त्यावर थांबून या सामन्याचा आनंद घेतात. चालतं ना. दोन चेंडू आणि विजयाचं लक्ष हरवला. एक कोण जिंकता आणि कोण पराभूत होता पुढच्या चेंडूवर समजला. एक धावेची गरज. बॅटची कडा गन स्लिपच्या क्षेत्रात चेंडू जाता आणि त्या तिरफा दानो फुललो जाता. सामन्यात रंगत वाढत जाता. चेंडू शिल्लक रवले. विजयाचं लक्ष रवला सुद्धा एक आणि कंपल्सरी चेस. सुपर ओव्हर नाणेफेक हे प्रकार आयोजकांनी ठेवलेलं होत नाही आणि स्वतः आयोजकांचं सामना चालू. सामन्यात रंगत नक्कीच वाढली. पहिलाच चांगलं होतंय. ज्यांका बीपीचा त्रास आहे त्यांच्या गोळी हातात करून द्यायचे. आता खिशातली पाकिटं शोधण्यात काय अर्थ नाही. काय होत चाललं आणि काय नाही हे सामनाच सांगतोय आपल्याला. खरोखरच शेवटचा चेंडू एक धाव आणि कंपल्सरी चेस आणि ती जबाबदारी येते. बरेच वर्ष 45-50 वर्ष जवळजवळ पार केलेला हा खेळाडू, हिमालय नॉर्वेचा जाणकार खेळाडू, आता त्या चेंडूला न्याय देईल काय? सुरेश, तुझ्याकडे जाऊया आपण. एक चेंडू आणि एक धाव, पण काय रंगत आणतोय गोलंदाज या सामन्यामध्ये. दोन्ही संघांचा खेळ आवडला तर टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखर सुंदर या ठिकाणी सामना पाहायला मिळतो आपल्याला. हिमालय नॉर्वे वर्सेस श्रीकृष्ण कोळंब. नक्कीच शेवटचा चेंडू विजयाचं लक्ष रवला एक. काय होता, काय घडता, काय बिघडता. नवीन गेलेले फलंदाज एक अनुभवी फलंदाज संदीप दुरत शेवटच्या चेंडूचा सामना करतील. शेवटच्या चेंडूवरती अनुभव दाखवून दिले. विजयी फटको संदीप दुरत सरांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण चांगला कमालीचा सजला होता. शेवटच्या चेंडूवरती कोण जिंकता कोण हरता सुरस वाढली होती. विजयी पुरस्कार पूर्ण करतात तो म्हणजे हिमालय क्रिकेट नॉर्वे संघ. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. आता मात्र तिन्ही संघाचे कर्णधार आणि